परभणीत जिल्हा परिषद निवडणूक निकालाने राजकारणात एकच खळबळ उडवली आहे. घरातले 5 उमेदवार पण मतदारांचा एकच निर्णय नकार. हा निकाल केवळ निवडणूक निकाल नसून तो एक स्पष्ट राजकीय संदेश आहे. घराणेशाही, प्रभाव, पैसा आणि सत्तेच्या ताकदीला मतदार राजाने थेट आवाहन दिले आहे. परभणीच्या मातीने आज लोकशाहीचा खरा अर्थ पुन्हा एकदा दाखवून दिलाय. भाजपाचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी एक वेगळाच प्रयोग केला आहे. एकाच घरातील तब्बल 5 सदस्यांना वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी देऊन त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. भाजप, काँग्रेस, शिवसेना अशा वेगवेगळ्या पक्षांच्या चिन्हावर वरपुडकर कुटुंबातील उमेदवार उभे होते. सत्ता, संपत्ती, प्रभाव आणि आर्थिक ताकद सगळं काही त्यांच्या बाजूने असतानाही निकाल मात्र पूर्णपणे उलटाच लागला. मतदान झालं, मतमोजणी झाली आणि चित्र स्पष्ट झालं. 5 पैकी 4 उमेदवारांचा दारुण पराभव झाला. मतदारांनी कोणत्याही संभ्रमाविना घराणेशाहीला थेट नकार दिला. मुलगा, सून, पुतण्या, मुलगी कुणालाच मतदारांची सहानुभूती मिळाली नाही. राजकारणात नाव मोठं असणं पुरेसं नसतं, हे या निकालाने ठळकपणे सिद्ध केलं. शिंगणापूर गटातून समशेर वरपुडकर, दैठणा गटातून प्रेरणा वरपुडकर, जाम गटातून ऐश्वर्या वरपुडकर, जरी गटातून सोनल देशमुख या चौघांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. चारही बाजूंनी पराभवाचीच बातमी आली आणि संपूर्ण जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली. मतदारांनी घराणेशाहीला फुल्ली मारली आहे. या सगळ्यात एकच नाव अपवाद ठरलं, अजित वरपुडकर. लोहगाव गटातून काँग्रेसच्या हातावर निवडणूक लढवणारा पुतण्या अजित वरपुडकर हा एकमेव विजयी उमेदवार ठरला. घराण्यातील एकमेव विजय, पण तोही वेगळ्या पक्षाच्या चिन्हावर. हे चित्र खूप काही सांगून जातं. नाव नाही, घराणं नाही, सत्ता नाही, लोकांचा विश्वास मिळवला की विजय मिळतो. हा लोकशाहीचा खरा नियम आहे. हा निकाल फक्त वरपुडकर कुटुंबापुरता मर्यादित नाही. हा निकाल संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक इशारा आहे. घराणेशाही चालणार नाही, काम करणारा चालेल, असा थेट संदेश मतदारांनी दिला आहे. पक्ष बदलले, चिन्हे बदलली, चेहरे तेच राहिले, पण मतदारांनी ओळख ही सत्ता घरात फिरवण्याची लढाई आहे, लोकांसाठीची नाही. नुकत्याच नगरपालिका निवडणुकीतही अशाच प्रकारे एकाच घरातील अनेक उमेदवारांचा पराभव झाला होता. तेव्हा राज्यभर चर्चा झाली होती आणि आता परभणी जिल्हा परिषद पुन्हा तो संदेश. लोकशाहीत आडनाव मोठं असतं असं नाही, विश्वास मोठा असतो, पैसा मोठा नसतो, काम मोठं असतं, संपर्क जाळं मोठं नसतं, जनसंपर्क मोठा असतो. आजचा मतदार बदललेला आहे. तो भावनिक नाही, तो जागरूक आहे. तो नावावर मत देत नाही, तो विचारावर मत देतो. तो घराणं पाहत नाही, तो काम पाहतो. तो पक्ष पाहत नाही, तो माणूस पाहतो. आणि म्हणूनच हा निकाल इतका बोलका आहे, इतकं अर्थपूर्ण आहे, इतका शक्तिशाली आहे. परभणीचा निकाल हा फक्त एक राजकीय बातमी नाही, तो लोकशाहीचा जाहीरनामा आहे. सत्ता आमच्याकडे आहे, निर्णयही आमचाच आहे, असं मतदार राजाने ठणकावून सांगितलंय. घराणेशाही, धनशक्ती, प्रवासशक्ती यापेक्षा मतदाराची शक्ती किती मोठी असते, हेच या निकालाने संपूर्ण राज्याला दाखवून दिले. ही निवडणूक एक उदाहरण ठरते. जेव्हा लोकशाही जिवंत असते, तेव्हा कुठलाही मोठा नेता मोठा नसतो आणि सामान्य मतदार सर्वात मोठा असतो. परभणीने आज हेच सिद्ध केलं आहे. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.